येस चला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. कॅमेरामॅन फोकस करू. येस दिपेश मात्रे मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र देण्यात येतोय. लाल्याला आपण तिथे पाहतोय प्रशांत आहेत. येस डीडीजी बनोटे साहेब तिथे उपस्थित आहेत. त्यांचे शुभार्थ मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच देण्यात येतोय. वेल प्लेड प्रशांत चांगला खेळ राहिला. 15 बॉलमध्ये 29 धावा कुठल्या आणि 1 विकेट त्यांनी संपादित केली. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल. आपल्यासाठी स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने एक पाहतोय नैसर्गिक सानिध्यात फसलेले क्रीडांगण आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम सातत्याने स्पर्धा नक्कीच करते. या चला अंपायरच्या भूमिकेत तिथे मात्र उपस्थित होतात प्रशांत सूर्यराव लाल्या. ऑफिशियल पंच देखील आहेत. चला या मॅचला सुरुवात होणार आहे. 5 ओव्हरची मॅच. एका बाजूला आपण पाहतोय जय मल्हार आणि त्यासमोर फाईट करत असताना माऊली 11 ही टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला जय मल्हार संघाचा तर रवी कडव साहेब आणि रोशनजी कडव साहेब यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला माऊली 11 अर्थातच सन्मान्य अनिलजी बनोटे साहेब यांचा संघ. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो, डॅशिंग व्यक्तिमत्व. माऊली 11 हा संघ मात्र इथून खेळताना जरूर पाहायला मिळेल. हेच बघा कुठल्याही तरी बाईकची चावी इथे आम्हाला मिळाली आहे, तर आपण ओळखपत्र करून ती चावी घेऊन जायची विनंती असेल. हो पहिल्याच बॉल वरती इथे मात्र भूषणच्या बॅट मधून दाखवत असताना क्लास दर्जेदार 6. येस बॉल होती या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळी सन्मानित केलंय. कॅप्स ऑफ सिलेक्शन विषय प्रिजिमध्ये बॉल इथे मात्र ड्राईव्ह केला आणि एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती यावेळी दीपक भूषण आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये तब्बल 55 धावांची पारी त्यांनी मात्र स्वीकारली होती. व्हॉट अ बॅटिंग. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग विथ द कार्पेट. यावेळेस एक धाव जरूर कंप्लीट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 ऑन बोर्ड. ओहो यावेळी पाहतोय सन्मान्य अनिलजी बनोटे साहेब यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय खेळताना. मागच्या पर्वामधील विनर संघ खऱ्या अर्थाने चॅम्पियन संघ होता माऊली 11. अनिलजी बनोटे साहेबांचा संघ पुरस्कृत केलेला होता त्यावेळी देखील. आणि यावेळेस आपण पाहतोय कॅप्टन अमोल बनोटे आणि कॅप्टन देखील तेच होते. मागच्या सीझन पर्व पहिल्या मधील चॅम्पियन संघ राहिला होता, परंतु या स्पर्धेमध्ये या सीझन मध्ये देखील चॅम्पियन ठरेल का. ओहो याविषयी ऑकलेनचा बॉल आहे. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र पूर्णपणे इथे वापर करत असताना गोलंदाज आपण पाहतोय, परंतु इथे मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला जरूर मिळते. लाईन चांगली होती, लाईन थोडीशी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या विकेटचं यावेळेस व्हाईट बॉल मध्ये रूपांतर जरूर पाहायला मिळतोय. व्हाईट +1 टोटल 2 धावा इथे ऍड होतील आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकात पोहोचेल 22 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य जयरामजी मुकणे साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. हो यावेळी फटका लाजवाब होता, परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 23 डीके सर. आपण पाहतोय खरं तर चेहऱ्यावरती स्माइल आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, अग्रेसिव्ह बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, इथे मात्र अनसक्सेसफुल ठरत असताना आता मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि या डॉट बॉलने धावफलक जाऊन स्थिरावलाय 23 ऑन बोर्ड. सुरुवात आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये काय विस्फोटक बॅटिंग करत होते भूषण, परंतु आता मात्र थोडंसं थांबवण्यामध्ये यश मिळत असताना समोरच्या संघाला जरूर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना जयेश आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ फेज, चेंज ऑफ लाईन यावेळेस पाहायला मिळाली. बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल. यस पंसेल एक बाईज का बॅट कडत. यस बॅट कडत.
एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 24 ऑन बोर्ड. एक धावांनी थोडंसं धावफलक सरसवत असताना, परंतु आता मात्र स्ट्राईक वरती भूषण बनवटेला पाहतोय. पूर्णपणे चौकार आणि षटकाराने डील करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस देखील यॉकलेटचा बॉल होता. कबोशा दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा रेखा पाठ, चौकार 4. या 4 धावांनी मितमने संजीवनी देण्याचं काम केलं. स्कोर काढला. धावा थोड्याशा थांबल्या होत्या, परंतु इथे मात्र त्या धावांना स्पीडअप करण्यास टॉप गेअर वरती बॅटिंग करत असताना भूषणला आपण पाहिलं. व्हॉट अ बॅटिंग. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 28 धावा धावफलकावरती 28 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती, तशाच प्रकारे अगदी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळीच काय फटका आहे. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लास फटका, आणि या फटकाचा चटका लागत असताना माऊली 11 ला आलेला हा क्लासिकल चौकार. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेस पूर्णपणे अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना अग्रेसिव्ह रूप धारण केलं यावेळेस भूषण बनवटे. पुन्हा एकदा रेस मध्ये बरकरार आहे. पूर्णपणे एका बाजूने तलवार लढवत असताना या संघासाठी आपला या मॅन ऑफ दी सिरीजच्या सायकल वरती नाव कोरणार का, ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. 8 बॉल आणि 28 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. वैयक्तिक खेळी करत असताना पूर्णपणे यावेळेस आज मात्र वर्चस्व गाजवलं या मैदानाच्या आतमध्ये. हाफ टाकर बॉल आहे. पूर्ण एकदा ब्लश केला. इथं मात्र फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 33 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक भूषणकडे जरूर पाहायला मिळेल, परंतु ज्या वेळेस भूषण मैदानात येतो, ज्या वेळेस स्ट्राईक वरती पाहायला मिळतो ना, त्या वेळेस गोलंदाजाच्या डोकेडोकी म्हणजे आपण पाहतोय भूषण बनवटेला स्ट्राईक वरती. कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नॉटआउट खेळी केली होती 55 धाव्यांची का बॅटिंग पाहायला मिळाली होती. त्याच प्रकारे आता देखील बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे हा हिरा चमकला. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना या मैदानावरती जरूर पाहायला मिळाला. धावांचा जर विचार केला तर 33 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. तिसरा षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. रोहितला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं इनगावचा खेळाडू. काल त्याने आपण पाहिलं दिवसामध्ये काय गाच्या बॅटिंग केली. बाहुबली ऑफ इनगाव बॉलिंग ट्रॅक वरती. बोलत या षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3. राईट आर्म राउंड विकेट. पहिला बॉल. ओहो, यावेळेस लॉफ्ट केलंय. आल्या पाठवून दिलंय. स्वागत केलंय गोलंदाजाचं. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती क्लास दाखवत असताना आलेला हा भूषणच्या बॅट मधून सिक्सर. पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना श्रेष्ठ बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हाफ टाकर बॉल होता. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. अलॉंग विथ द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एका धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय. अमोलला पाहिलं थोडीशी चुकी केली आणि चुकीचं परिवर्तन या 2 धाव्यामध्ये झालंय. आता मात्र चिकी सिंगल आणि त्यासमोर ही चोरटी धाव. या 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 41 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहे. आज मात्र पूर्णपणे आपलं नाव रोशन करत असताना संपूर्ण आज मात्र दुनिया पाहत आहे. भूषण बनवटे आज मात्र ब्रँड झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका लाजवाब. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार 4. आता मात्र 12 बॉल 41 धावा वैयक्तिक खेळी करतोय आणि मागच्या मॅच मधले 55 धावा आणि या 41 धावा फक्त आणि फक्त धावफलक पोहोचले 45 45 ऑन बोर्ड. फक्त 4 धावा दूर आपल्या या स्पर्धेमध्ये 100 रन पूर्ण होण्यापासून.
ओहो यावेळी स्काय ग्रांट्स घुटना टेक और षटकार देख आलेला हा ब्रँडेड सिक्सर। आता मात्र पूर्ण या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावा कंप्लीट झाल्यात। भूषण बनवडेचे 102 धावा वैयक्तिक आतापर्यंत पाहायला मिळतात। व्हॉट अ बॅटिंग। दुसरी मॅच प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्याच मॅच मध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक हाफ सेंचुरी कंप्लीट होईल का। पहिल्या मॅच मध्ये 18 बॉल आणि 55 धावा होत्या, आता मात्र 13 बॉल आणि 47 धावा आहेत। फक्त 3 धावा दूर हाफ सेंचुरी पासून। अर्धा षटक आता देखील कंप्लीट होईल का। ओहो यावेळेस मिड विकेटच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल आहे। ओहो या चौकाराने पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी 50 कंप्लीट केली आपल्या नावावरती आणि यावेळेस पुन्हा एकदा फास्टेस्ट 50 आपण पाहतोय। 14 बॉल मध्ये अर्ध शतक कंप्लीट केलंय भूषण बनवडे। आता मात्र प्रत्येक घरोघरात हे नाव अलौकिक झालंय। व्हॉट अ बॅटिंग। पूर्णपणे या स्पर्धेचं वर्चस्व गाजवत असताना आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो। 14 बॉल आणि 51 धावा कुठल्यात। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार। ओहो यावेळी देखील हा वादळ थांबत नाहीये मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा आलेला हा ह्यूज सिक्सर। या सर्व 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय। धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 61 61 ऑन बोर्ड। चला पाणी पोचवायचंय। आज मला तर वाटतं यावेळीस भूषणचा जर विचार केला ना तर आतापर्यंत तब्बल टोटल मिळून 110 प्लस धावा जरूर पाहायला मिळतात आणि विकेट देखील त्याच्या नावावर आहेत। मी तर म्हणेन जी सायकल आहे ती त्याच्या घरी डायरेक्ट नेऊन ठेवायची काय काय हे आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आयोजकांच्या मनामध्ये। 112 धावा आतापर्यंत टोटल पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून आल्यात 2 मॅच मध्ये आणि अजूनही 2 षटक उर्वरित आहे आणि अजून या 12 बॉल मध्ये किती धावा कुठतोय ते येणारी वेळ सांगून जाईल। आज मात्र प्रश्न निर्माण झाला की भूषण बनवडे हा मात्र प्रश्न आहे परंतु त्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये। नाबाद खेळी करतोय। व्हॉट अ इनिंग। पूर्णपणे यावेळेस वर्चस्व गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच यावेळेस आमची 10 क्रिकची संपूर्ण टीम आपले व्हिडिओ नक्कीच कंप्लीट करतील आणि YouTube वरती नक्कीच ते अपलोड करतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचं पेमेंट अभिषेक कडे। आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कोण यावेळीस भूषणच्या समोर गोलंदाजी करेल आणि कोण ही विकेट मात्र प्राप्त करेल। आणि मी तर म्हणेन यावेळेस प्रत्येक गोलंदाजी डोकेदुखी बनून राहिलाय तो म्हणजे भूषण बनवडे। पूर्णपणे स्टार खेळाडू आता मात्र आयकॉन खेळाडू मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल भूषण बनवडे। पूर्णपणे आज महाराष्ट्र बघतोय पूर्णपणे देश बघतोय ही मॅच आणि पूर्णपणे देशभर आता मात्र नाव लौकिक झालंय ते म्हणजे भूषण बनवडे। का बॅटिंग आहे आज पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये। रोशनचा जर विचार केला फक्त आणि फक्त आतापर्यंत 2च धावा आहेत आणि पूर्णपणे जो पाहिलं तर 61 धावांमधील बाकी सगळे धावा पूर्णपणे भूषण बनवडेच्या बॅट मधून आलेत। व्हॉट अ बॅटिंग। व्हॉट अ ग्लान्स। पूर्णपणे एका बाजूंनी बॅटिंग करत असताना टीम साठी। नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता इथे मात्र आपण पाहतोय पाहावं लागेल। यस वाईट +4 टोटल 5 धावा इथे ऍड होतील आणि अजून एक 5 धावा या स्कोर कार्ड वरती जाऊन ऍड होतील। धाव फलकातून पोहोचले 66 66 ऑन बोर्ड। यावेळेस अमोल आपण पाहतो विकेट कीपर
टीमचे कॅप्टन थोडस यावेळेस होप्स देतात आपल्या टीमला प्लेयर्सला. एकदा जरूर कंप्लीट झाली. आता मात्र त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रन मशीन ऑफ शील्ड बॅटिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. आपण जर पाहिलं तर बॅटिंग साठी आले होते भूषण आणि रोशन. आतापर्यंत मी तर म्हणेन जमेची बाजू एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे या टीमचं विकेट एकदम स्ट्रॉंग मजबूत पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग लाईनअप. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस देखील इस मर्तबा बॉल को भेज दिया है तारामंडल में मिलती हुई चरण 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 73 धावा फलकावरती आहे. या स्पर्धेमध्ये सेंचुरी देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल का? आता मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. नक्कीच केदार बनवटेला जर नुसती स्ट्राईक देखील पाहायला मिळाली ना स्ट्राईक वरती तर 500 रुपयाचा कॅश प्राइज शंकर विषय याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकर जाऊन पोहोचेल 74. टीम टोटल 74 आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ नो विकेट एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि वैयक्तिक जर विचार केला तर 64 धावांवरती खेळतोय भूषण. यावेळेस पूर्णपणे आज हा हिरा मित्र म्हणून चमकत असताना पूर्ण या संपूर्ण स्पर्धेमध्ये व्हॉट अ बॅटिंग. पूर्णपणे दम दाखवत असताना आपल्या मनगटावरचं. ओहो यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग थोडंसं पाहायला मिळालं नाही. प्रयत्न चांगले होते. प्रयास करायचं होतं परंतु इथे मात्र एकदा वेळेत एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 75. 75 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यस बॉल तयार. ओहो यावेळेस फटका लाजवाब आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खडखडीत चौकार. 4 शेवटचा बॉल आहे. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. वैयक्तिक आता मात्र 68 धावांवरती बॅटिंग करत असताना भूषण बनवटे पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये. थोडस टाइम कमी पाहायला मिळाला. एकदा मिळेल. आता मात्र इथे विकेटचं बदल धक्का लागत असताना आता मात्र विकेट सॅक्रिफाईस जरूर पाहायला मिळतोय आणि यावेळी धावफलक पोहोचलाय 80 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहतोय. असं वाटलं होतं की केदार बॅटिंग साठी येईल. शंकर विषय देखील केदारची वाट पाहत होते. 500 रुपयाचा कॅश प्राइज होता परंतु आता मात्र ते कॅश प्राइज पाहायला मिळणार नाहीये. अजूनही संधी असेल केदार साठी. अजूनही जर केदार मैदानात आला स्ट्राईक वरती जर केदार पाहायला मिळाला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्की शंकर विषय याच्या वतीनं जरूर पाहायला मिळेल. 80 धावा फलकावरती 80 ऑन बोर्ड. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 ओव्हर नंबर 5 गणेशला आपण पाहतोय. 80 धावा तब्बल धाव फलकावरती आहेत. 80 ऑन बोर्ड. मयूरला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उत्कृष्ट दर्जाचे गुणलेखक आहेत स्कोरर आणि अमोलकडे नक्कीच मी ते म्हणेन की मयूर देखील एक चांगला गोलंदाज होता. त्याला देखील विकल्प आहे. तो देखील टाकू शकतो परंतु काहीसा गेम प्लॅन वेगळा आपल्याला पाहायला मिळेल कारण की कॅप्टन आहेत. पर्व पहिलं आपण पाहतोय त्या पर्व मध्ये त्या सीझन मध्ये पहिला मानकरी ठरला होता टीम माऊली 11. त्याच काहीतरी अनुषंगाने इथे मात्र टीम प्लॅनिंग जरूर पाहायला मिळते. थोडस बदल. यस पहिला बॉल. ओहो यावेळेस लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र आउट ऑफ द पार्क आलेला हा ह्यूज सिक्सर.
आता मात्र स्वैग से करेंगे स्वागत कहते हुए ये बल्लेबाज भूषण बनोटे. यावेळेस धावांचा जर विचार केला तर धावफलकावर पोहोचलाय तब्बल 86 ऑन बोर्ड. 86 धावा धावफलकावरती आहेत. 20 बॉल आणि 75 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना पूर्णपणे इन ऍक्शन मध्ये. आता मात्र अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे 100 होण्यासाठी. 5 बॉल मध्ये 25 धावा होतील का? ओहो यावेळी संधी आहे, संधी आहे, स्वतः गोलंदाज आहे. यस आता मात्र इथे हा डायमंड चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट कोणाची घेतली आहे तर भूषण बनोटेची विकेट इथे मात्र केली आहे. आता मात्र परंतु त्याचं काम आणि आता मात्र स्ट्राइक वरती केदार बनोटे. इथे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज शंकर विषे यांच्या माध्यमातून. आणि जर षटकार आला पहिल्याच बॉल वरती तर तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज जरूर पाहायला मिळेल शंकर विषे यांच्या माध्यमातून. यस भूषण बनोटेला आपण पाहिलं तब्बल यावेळी बॅटिंग करत असताना 75 धावांची पारी त्यांनी स्वीकारली आहे. व्हॉट अ बॅटिंग. आणि संदीप बनोटे यांच्या वतीने देखील एक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल यावेळीचा विचार केला तर 2100 धावांचा कॅश प्राइज आहे. जर षटकार मारला तर 500 रुपये तर लागू झालेले आहेत यावेळेस. आणि प्रत्येक अजून जर विचार केला 4 बॉल उर्वरित आहेत. प्रत्येक षटकाराला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे शंकर विषे यांच्या वतीने. आता मात्र संधी आहे. एटीएम ऑन झालेला आहे, एटीएम खुल्ला झालेला आहे आता केदार साठी. डावखुरी आताचा फलंदाज जणू काय युवराज सिंग मैदानात आलाय की काय. नेक्स्ट बॉल, बॉल तयार. ओहो यावेळेस लॉफ्ट करायचा होता परंतु इथे मात्र एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 87. 87 धावा धावफलकावरती 87 ऑन बोर्ड. तब्बल या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर पहिला हायएस्ट स्कोर होता तो देखील या संघाच्या नावावरती अर्थात जय मल्हार या संघाच्या नावाने जरूर पाहायला 83 होते परंतु आता मात्र 87. त्यांचाच स्कोर मोडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं भूषणची बॅटिंग. का बॅटिंग आहे. आणि खऱ्या अर्थाने शंकर आम्हाला सांगतात आमच्याकडे माहिती पोहोचवतात की मागच्या सीझन मध्ये जय मल्हार हा संघ एकही सामना जिंकला नव्हता. सगळे मॅच मात्र हारले होते परंतु आज मात्र एक वेगळ्या नवीन ऊर्जेने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. दोन्ही मॅच पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना परंतु दुसरं सत्र देखील अजून बॅलन्स आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा संघ जिंकतोय की परास्त होतोय. कारण की समोर देखील चांगले बॅटर मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. समोरच्या संघामध्ये जर पाहिलं तर रोहित सारखा खेळाडू आहे, अमोल सारखा कॅप्टन आहे आणि बरेच दीपक असतील आणि चांगले चांगले फलंदाज. ओहो यावेळेस काय फटकाय. इथे मात्र बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा सिक्सर. 95 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 95 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. 100 आपल्या संघाचे पूर्ण होतील का ते देखील पाहणं गरजेचं आहे. 95 धावा धावफलकावरती आहे. मयूर आम्हाला विचारतोय किती स्कोर झालाय. मयूर यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे इथे मात्र विचलित झालेत, पूर्णपणे घामाने भिजलेत कारण की तशीच बॅटिंग खऱ्या अर्थानं भूषणनी केली आहे. यावेळेस हवेमध्ये प्रहार आहे, क्षेत्ररक्षक आहे. यस टीमची 100 धावा कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जय मल्हार या टीमचे 101 धावा कंप्लीट झाली आहेत आणि लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस आता मात्र येणारे 30 बॉल आणि 102 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. यावेळेस युट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय अनिलजी बनोटे साहेब पाहत असलेली मॅच आणि आपण पाहतो यावेळेस रवीजी कडव, रोशनजी कडव ही मॅच पाहत असतील. त्यांनी देखील यावेळेस पूर्णपणे अभिमान वाटत असेल या संघाबद्दल. का बॅटिंग केले भूषण असतील, त्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं रोशनला, त्यानंतर केदार आणि सागर. व्हॉट अ बॅटिंग. पूर्णपणे टीम गेम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 102 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येणारे 30 बॉल आणि 102 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये.
यस यस दरम्यान दुसऱ्या सत्रासाठी या 102 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते मी मांडण्यासाठी या समालोचन कक्षामध्ये परत एकदा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या परिसरातील एक मोठा खेळाडू अर्थातच बदलापूरमध्ये सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू शंकर विषय आम्ही इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. ओव्हर टू शंकर. धन्यवाद अनुज मोरे, एक उत्कृष्ट समालोचक बदलापूर समितीचे. 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. लक्ष ठेवलंय 101 धाव्यांचं, 102 धाव्यांचं लक्ष असेल. माऊली 11 चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज अमोल बनोटे आणि रोहित मॅन. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय रोहित, त्याच फलंदाजाची या मॅच मध्ये माऊली संघाला गरज आहे. प्रथम गोलंदाजी करेल गोलंदाजीसाठी किरण विशे याने पहिल्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली. 102 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी माऊली 11 संघाला. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली भूषण बनोटे याने, त्याच पावलावर पाऊल ठेवून त्याने पुन्हा एकदा खूप छान फलंदाजी करत या टुर्नामेंट मध्ये या लीग मध्ये त्याने 100 धावांचा पल्ला मात्र गाठलेला आहे. वन साइड युरो म्हणता येईल. गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा त्याने मिळवलेले आहेत. पाहूया सामन्याला सुरुवात आहे. स्ट्राइकला आहे रोहित, जो हिटिंग साठी प्रसिद्ध आहे इंदगाव संघाचा. रोहित कडव आणि अमोल बनोटे हे दोन्ही सलामीवीर ज्या पद्धतीने मानले जातात, ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतात, त्यांचं नाव आहे त्या पद्धतीने त्यांना मात्र फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू, पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार आणि षटकार. मॅचला मात्र सुरुवात होत आहे. पहिला चेंडू लॉंग लॉंग बिग बे सिक्सर. लॉंगॉनच्या डोक्यावरून एक सुरेख फटका रोहितच्या बॅट मधून. ज्या पद्धतीनं ज्यासाठी तो मानला जातो त्या पद्धतीने त्याला मात्र फलंदाजी करावीच लागेल, कारण टार्गेट खूप मोठा आहे परंतु रोहित नाव कुठं छोटा आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून सिक्सर. 2 बॉल 2 षटकार. आता मात्र सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. जर रोहित 3 षटक खेळतोय तर मी कन्फर्म सांगतोय मॅच मध्ये कमबॅक करू शकते माऊली 11. माऊली 11चा विचार केला तर मागच्या वर्षाचा तो चॅम्पियन संघ आहे, त्यामुळे ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे नक्कीच आहे ना. त्या पद्धतीने मात्र ते फलंदाजी करू शकतात. अमोल सारखा एक मातब्बर कर्णधार ज्या संघाला लाभलाय, त्याने मागच्या वर्षी ज्या पद्धतीने कामगिरी केली त्या पद्धतीने या सामन्यात सुद्धा त्याला कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा तिसरा चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 3 षटकार.
बॅक टू बॅक 3 षटकार या ठिकाणी मारतोय रोहित कडाव. मी आधीच म्हटलो होतो हा फलंदाज सध्याच्या घडीला खूप फॉर्म मध्ये आहे आणि तो जर शेवटपर्यंत राहिला तर 100 धावा सुद्धा पार होऊ शकतात, तेवढी क्षमता आहे रोहित मध्ये. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतो, कालच्या दिवशी सुद्धा पाहिलं त्याने चांगली फलंदाजी केली असती, पण शेवटच्या षटकामध्ये तो राहिला नाहीये, नाहीतर नक्कीच त्याने परास्त केला असता समोरच्या टीमला. तेवढी क्षमता आहे रोहित मध्ये. 3 चेंडू तिन्ही सीमा पार. आता मात्र किरण दबावामध्ये असेल. फुल टॉस चेंडू, अतिरिक्त धाव संख्या आणि वाईट चेंडू फेकला जातो या ठिकाणी. धावसंख्येत भर होते 19 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजून मात्र शिल्लक असेल. कॅल्क्युलेशन बघितलं तर एका षटकामागे 20 धावा. त्या पद्धतीने फॉलो या ठिकाणी माऊली संघाचा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल आणि या ठिकाणी मोठी चुकी म्हणता येईल. वाघाची शिकार होती परंतु ती करता आली नाहीये आणि जीवदान कोणाला दिलाय तर रोहित कडाव, ज्याच्यात 100 धावा पार करण्याची क्षमता आहे. अशा फलंदाजाला तुम्ही जीवदान देऊ शकत नाहीये. एक मोठं जीवदान म्हणता येईल. थोडा झेल कठीण होता परंतु फिल्डर मात्र साधा नव्हता, हितेश होता, ज्याच्याकडे क्षमता आहे फिल्डिंग करण्याची, अनपेक्षित झेल घेण्याची मात्र त्याच्याकडे क्षमता असते आहे, पाहिलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित होत आहेत. 2 धावांच्या समवेत या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 22 धावा अजूनही उर्वरित. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. थोडस कमबॅक केलंय. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमा पार आणि मात्र कर्णधाराच्या बॅट मधून हा लॉंगॉनच्या डोक्यावरून एक उत्तुंग षटकार. धावसंख्या धावफलकावर वेगाने 28. 102 धाव्यांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये 28 धावा म्हणजे सरासरी पाहिली तर 20.50 ही गाठायची होती, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी पहिल्या षटकामध्ये 28 धावा. या ठिकाणी 4 उत्तुंग षटकार, जे 3 षटकार मात्र रोहितच्या बॅट मधून आणि 1 षटकार अमोल बनवडेच्या बॅट मधून. जो झेल उडाला होता मात्र ते जीवदान रोहित कडाव कितपत साध्य ठरवतोय हे पाहण्यायोग्य असेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर ज्याने बॅटिंग मध्ये धुमाकूळ घातला, दोन्ही सामन्यामध्ये अर्धशतक, असा गोलंदाज भूषण बनवडे. दोन्ही सामन्याचा वन साइड हिरो म्हणता येईल भूषण बनवडे. हा सामना अजून उर्वरित आहे, घडामोडी होऊ शकतात. क्रिकेट आहे, कुठलाही धावपळ मात्र सेफ नाहीये क्रिकेटमध्ये. या ग्राउंडवर म्हणता येईल तर मुळीच नाहीये, कारण धावा खोऱ्याने होत आहेत. हे आपण दोन्ही सामन्यामध्ये पाहिलं. ज्या पद्धतीने दुसऱ्या सामन्यामध्ये डीके यांनी सुद्धा सुंदर फलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिला चेंडू मात्र 4 धावा या ठिकाणी. पहिला चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि हा चौकार. ज्या पद्धतीने रोहित फलंदाजी करतोय, खूपच भीतीचं वातावरण मात्र जय मल्हार संघाच्या कोठ्यामध्ये दिसतंय. चिंतेचं वातावरण आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय रोहित,
षटकार आणि चौकार यांची फक्त आतिषबाजी करतोय. काय सुरेख फटका खेळले होते, लॉंग ऑन लॉंग ऑफ. आता एक पुलचा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा वाव, व्हॉट अ डिलिव्हरी. आउटस्विंग पाहायला मिळालंय भूषणच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक या ठिकाणी जय मल्हार संघाकडून. ज्याचा दिवस असतो ना त्याची गोलंदाजी फलंदाजी मात्र नक्कीच त्या दिवशी चालते. तेच भूषण बनवटे करतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे आणि झेलची शक्यता या ठिकाणी. सागर कडव यांनी चांगला झेल घेतलाय आणि वाघाची शिकार या ठिकाणी केली आहे. भूषण बनवटे ज्याचा दिवस आहे आज, मी आधीच बोललो होतो, ज्याचा दिवस असतो त्यांनी गोलंदाजी करो किंवा फलंदाजी करो त्याला यश मात्र मिळणारच. आणि त्या पद्धतीनं त्याने या ठिकाणी साध्य करून दाखवले आणि चांगली साथ क्षेत्ररक्षक होते सागर कडव यांच्या माध्यमातून एक साधा सोपा झेल मात्र अर्जित करत आपल्या संघाला ब्रेक थ्रू देत या ठिकाणी बॅकफीट वर ढकलतोय माऊली संघाला. नवीन फलंदाज हर्षद शिंदे, 2 वर्षे जरा क्रिकेट पासून लांब होता. हा सुद्धा चांगला फलंदाज आहे. याच्या आधी शील्ड संघासाठी त्याने खूप सारे सामने जिंकून दिलेले आहेत. गोलंदाजीच्या दमावर फलंदाजीच्या दमावर त्याने चांगली फलंदाजी केलेली आहे. आता मात्र गरज आहे संघासाठी. संघ फारच अडचणीमध्ये आहे, त्यातून कशा प्रकारे फलंदाजी करतील हर्षद शिंदे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडू टाकतोय आणि सामन्यामध्ये पकड मजबूत करण्यात अजून चांगला हातभार लावतोय भूषण बनवटे. पुन्हा एकदा डॉट बॉल. या वेळेस झेलची संधी आहे आणि झेल खाली मात्र रोहित बनवटे शंकर बैलाचे मालक रोहित बनवटे यांनी सुंदर झेल टिपला आणि या ठिकाणी हर्षद मात्र 0 बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा आणि जास्त प्रमाणात बॅकफुटवर संघ दिसतोय माऊली इलेव्हन. पहिला सामना आहे, कमबॅक करण्याची क्षमता मात्र त्यांच्यात आहे हे मात्र नक्की. अजूनही अमोल बनवटे क्रीजवर आहेत, काही होऊ शकतं सुद्धा, ते सुद्धा हार्ड फलंदाज आहेत. ऑलिम्पिया ग्रुप कडून अरबाज यांच्याकडून पिंटू मसे यांना प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. षटक मात्र समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा, उर्वरित 2 षटक क्षमस्व 2 षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन षटकामध्ये जरा जय मल्हार खेळाडू गडबडीत झाले होते म्हणून मी 3 षटक बोललो. बघूया काय बोलतायत, त्यांचा रिप्लाय काय होतो. तर ते आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय सागर कडव. त्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फलंदाजी सुद्धा चांगली केली. त्याने 2 उत्तुंग षटकार लगावले.
18 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. म्हणजे तब्बल 11-12 षटकार मारावे लागतील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑफसाइडला विडकावून दिलाय. चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे आणि हा चौकार. पिंटू मसे विचार केला तर ज्या वेळेस 2010 ते 15 या दरम्यान या फलंदाजाचा दबदबा होता. फलंदाजी नाही तर गोलंदाजी मात्र इतकी जबरदस्त होती की वन साइड हिरोज बोलायला लागेल शिल्डचा. कित्येक सामने मात्र त्याने जिंकून दिलेले असा पिंटू मसे. आणि या ठिकाणी मात्र स्वैर चेंडू अतिरिक्त धाव. थोडीशी खराब गोलंदाजी सागर कडून. अतिरिक्त बाउन्स देण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडू टाकतोय सागर कडव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सागर कडून. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल आणि या ठिकाणी धावबाद होतोय पिंटू मसे. कारण जास्तीत जास्त स्ट्राइक मात्र अमोलला घ्यावी लागेल कारण षटकारांची गरज आहे. सामना मात्र एकतर्फाच होईल यात मात्र शंका नाहीये. यापुढील सामना असेल आर्विका 11 संघाचे संघनायक आणि सरपंच 11 संघाचे संघनायक. दोन्ही संघाचे संघनायक मात्र टॉस साठी यायचे. यापुढील होणारा सामना नवीन फलंदाज या ठिकाणी दीपक कडव. हा सुद्धा एक चांगला फलंदाज चांगला गोलंदाज. त्यांचा एक काळ होऊन गेलेला आहे. तो काळ त्यांनी मात्र गाजवलेला आहे. आता उतारवयात तरी सुद्धा ते फलंदाजी करतात गोलंदाजी करतात. हे मात्र क्रिकेटमध्ये ज्याच्यामध्ये धमक आहे ते अजूनपर्यंत खेळतात हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा वाह सुंदर फटका. चेंडू मात्र सीमा रेषा पार. नक्कीच षटकार अमोल बनोटीच्या बॅट मधून. बॉल द्यायचा आहे जुना. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय अमोल. 2 षटकार मात्र त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. एक पुलचा फटका एक लॉंग ऑनच्या वरून षटकार मारला होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सामना मात्र एकतर्फा आहे यात मात्र शंका नाही. ज्या पद्धतीनं भूषणने फलंदाजी केली पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय ते माऊली 11 संघाला. आणि या ठिकाणी चांगला फटका अमोल कडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. चेंडू मात्र सीमा रेषा पार आणि षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावपळकाभर 50 कंप्लीट झालेली आहे माऊली 11 संघाची. अजूनही 52 धावांची गरज असेल. 13 चेंडू आणि 52 धावा. मॅच अजून ऍक्टिव्ह म्हणता येईल. ज्या पद्धतीने या ठिकाणी धावा होतात. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. षटक समाप्त होत आहे. धावसंख्या धावपळकावर 51 धावा. अजूनही 51 धावांची गरज असेल म्हणजे 25.50 या ठिकाणी मॅच 30-70 नक्कीच एकतर्फा सामना म्हणता येणार नाही.
नक्कीच नाही, कारण 4 षटकार एका ओव्हर मध्ये शक्यता आहे. ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आहे त्यामुळे म्हणता येणार नाही की सामना एकतर्फा आहे. अजूनही चिंतेचं वातावरण मात्र असेल जय मल्हारच्या खेम्यामध्ये. आणि अमोल सारखा फलंदाज जो कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतोय त्याचे फटके पहा तुम्ही, ज्या पद्धतीने तो खेळतोय पूर्णपणे कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणता येईल. आणि अनुभवी फलंदाज आहे ज्याने पहिलं पर्व जिंकलं होतं. चॅम्पियन संघ होता मागच्या वर्षीचा, म्हणून खूप सारा अनुभव त्यांच्याकडे नक्कीच असेल. आता मात्र स्ट्राईकला असतील दीपक कडव. षटक समाप्त झाले. शेवटच्या चेंडूवर एक धाव मात्र आली. स्ट्राईक अमोलकडेच असेल. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली होती. आणि मात्र आता हे षटक गमती जमतीचा असेल, खूप महत्वाचं षटक असेल, खूपच महत्वाचं सामन्याचं टर्निंग पॉइंट म्हणता येईल. आणि ज्या पद्धतीने अमोलने 2 षटकार दाखवले असं वाटतंय की सामना हा रफ अँड टफ होईल, यात मात्र शंका नाहीये. पाहूया पुढचं 6 चेंडू कुठल्या पद्धतीने फेकले जातात. गोलंदाज असतील सोमा. सोमा झटका. आता मात्र झटका कोण कोणाला देतोय हे पाहण्या योग्य असेल. समोर अमोल सारखा फलंदाज आहे, गोलंदाज आहे. सोमा झटका. नक्की झटका कोणाला तो पहिलाच चेंडू दाखवेल. कोण कोणाला झटका देतोय पाहूया. पहिला चेंडू मात्र झटका दिलाय तो अमोलला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. वा काय गोलंदाजी करतोय सोमा. झटका पुन्हा एकदा ते एक झटका. आता अमोलला झटक्याचा चटका किती बसतोय तो पाहण्यायोग्य असेल. पहिला चेंडू निर्धाव. पाहूया पुढचा चेंडू. फुलटा चेंडू. चेंडू मात्र हवेत आहे आणि या ठिकाणी बारक्या होते. बारक्याने झेल सोडलाय. झेल कोणाचा सोडलाय तर अमोल बनवटेचा. अमोलला पुन्हा एकदा जीवदान देतोय. बारक्याला साधा सोपा झेल होता परंतु चेंडू निसटतोय आणि या ठिकाणी 2 धावा. मात्र दोघात चर्चा होते. दीपक सांगतोय की कशा पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे. अनुभव आहे, खूप सारा अनुभव आहे. अनुभव कामा येईल का, कारण दीपक याच सिच्युएशनला जाणले जातात. खूप साऱ्या मॅच त्याने जिंकून दिलेल्या आहेत त्यामुळे त्याला दांडगा अनुभव आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय. झटका मात्र देतोय रामा. सोमा मात्र झटका देतोय अमोलला. आणि आता स्ट्राईकला आहेत ते दीपक कडे. कॅल्क्युलेशन असेल, चेंडू असेल शिल्लक 3. या षटकातले 3 आणि शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातले 6 म्हणजे 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा धावपालकावर आहेत 54 म्हणून म्हणजे अजून गरज असेल 48 धावांची. आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. ज्याचं नाव आहे दीपक कडव ह्याच खेळासाठी मात्र जाणला जातोय. आणि ही सिच्युएशन मात्र त्याला नेहमीच आवडत असते. खूप वेळा पाहिलेलं आहे. एका षटकामध्ये 28 धावा, एका षटकामध्ये 24 धावा, एका षटकामध्ये 22 धावा, एका षटकामध्ये 25 धावा. हे समीकरण ज्या वेळेस होतं त्यावेळेस दीपकने मात्र हे कंप्लीट केलेलं आहे. आणि आता तीच गरज आहे. 8 चेंडू आणि 42. जर 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तर सामन्याला पूर्णपणे यापुढे होणारा सामना संगणक यायचे. आपण उशीर करू नका. पंकज कडव यायचे संघाचे संगणक. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. वेलकम बॅक. आता मात्र सामना खुला नाही होते. 7 चेंडू 7 षटकार. 7 चेंडू मध्ये 7 षटकारांची गरज आहे. मात्र शक्य नाहीये तरी पण प्रयत्न मात्र असणार दीपक कडवचे.
सलामीला थोडा उशिरा आला कारणाने त्यामुळे थोडासा संघ बॅक फुटला आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजी केली जयमल्हार संघाने पूर्णपणे बॅक फुटला होते माऊली 11 संघ. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न असेल केदार मात्र पुन्हा माघारी जात आहेत. शिल्ड संघाचे कॅप्टन कूल होते ते आणि धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 61 अजून 41 धावांची गरज असेल जे शक्य नाहीये 41 धावा. शेवटचं षटक कोणाकडे असेल एक्सपेरिमेंट चालू असेल मला वाटतंय जय मल्हार संघाकडून कारण संघनायक मात्र रोहित बनवटेकडे पण पाहतात पण रोहित बनवटे मात्र तटस्थ उभे आहेत त्यांची काही हालचालच नाहीये. तर आता एक नौका गोलंदाज अनिकेत कळव याच्याकडे पाहिलं गेलं आणि मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करतो अनिकेत एक्सपेरिमेंट चालू आहे. कर्णधार रोशन कळवजी संघ मालक सुद्धा आहेत रोशन कळव. या ठिकाणी सरपंच 11 संघाचे संघनायक पंकज कडव इथले समोरचे संघनायक हजर आहेत. तुम्ही यायचंय. पहिला चेंडू मात्र झेलची शक्यता. चेंडू खाली कोण आहे माहिती आहे भूषण बनवटे मॅन इन फॉर्म वन साइड हिरो. आजचा दिवस आहे त्याचा आणि ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली गोलंदाजी केली क्षेत्ररक्षण केलं सर्व काही सुरळीत. पुढील फलंदाज असेल जयेश कडाव ज्याने एकच असा गोलंदाज होता का त्याने चांगली गोलंदाजी केली फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्या. मात्र बाकीचे सर्व गोलंदाज खूप अपयशी ठरले आणि खूप धावा खर्च केल्या. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी हजर आहेत. या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस साठी मी आमंत्रित करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न असेल. एका हाताने झेलचा प्रयत्न असेल. किरण विषय होते थोडे इंजर्ड आहेत त्यामुळे झेल घेऊ शकले नाहीये आणि यापुढील टॉस करतील जयराम मुकणे यांच्या हस्ते मात्र टॉस होणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. यापुढे होणारा सामना सरपंच 11 वर्सेस अर्विका 11. ज्या संघाचे संघ मालक आहेत संतोष कडव अर्विका 11 आणि सरपंच 11 चे संघनायक आहेत दिनेश बनोटे जे आत्ताचे सरपंच आहेत. ग्रामपंचायत कारवचे सरपंच दिनेश बनवटे यांचा संघ सरपंच 11. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. तिसरा झेल उडाला आहे आणि पुन्हा एकदा झेल खाली कोण भूषण बनवटे. मात्र या ठिकाणी चूक होतीये. या ठिकाणी अर्विका 11 संघ टॉसविन आणि फलंदाजीचा धाडसी निर्णय. वा खूप छान. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले सरपंच 11 संघाला गोलंदाजीसाठी क्षमस्व. आणि या ठिकाणी एकतर्फा सामना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत जो यंगस्टर आहे इंदगाव संघाचा भविष्य म्हणता येईल. अनिकेत कडाव यश कडाव असतील सागर कडाव असतील हे इंदगाव संघाचे भविष्य आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म प्लेन आणि चांगला फटका पुलचा फटका. स्वामी बनवटे एक चांगलं उत्तम कार्य. या पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न असेल परंतु मॅच वन साइड आहे त्यामुळे जास्त काही रिस्क या ठिकाणी घेतला येत नाही आणि सामना मात्र समाप्त होतोय. आणि वन साइड हिरो ज्याने फलंदाजी करताना आपल्या बॅट मधून भूषण बनवटे याने मात्र 75 धावा. वा काय फलंदाजी